तर आज आपण काय करणार आहोत, एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे काय की शेवटच्या एका दिवसात आपल्याला करायचं काय, शेवटच्या 24 तासात आपल्याला नेमकं करायचं काय. परीक्षा तर आपली 24 तासानंतर आहेत, त्या अगोदर ह्या काही चुका टाळतात. ह्या जर चुका आपण टाळल्या तर आपल्याला काय होऊ शकतं, परीक्षात चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात. काही मुलं ह्या चुका करतात, त्या चुका काय काय आहेत हे आपण सविस्तर याच्यावर चर्चा करणार आहोत. तर तुम्ही जर परीक्षा देणार असाल 28 तारखेची NNMS ची, तर वारंवार सांगतोय तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण तुमचा जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर काय करूयात, आपल्या मुद्द्याकडे वळूयात. तर पहिला प्रश्न तुमचा असा असेल, कर तुम्हाला 24 तासात करायचं काय. तर पहिला मुद्दा तुमचा असा सांगतोय की 24 तासात तुम्ही कोणताही नवीन टॉपिक अभ्यासाला घ्यायचा नाही. न्यू टॉपिक जो आहे, न्यू टॉपिक म्हणजे नवीन मुद्दा तुम्ही कोणताही अभ्यासाला घ्यायचा नाही. कारण की काय होतं, आपण तो न्यू टॉपिक समजून घेताच आपले 2-3 तास निघून जातात. तुम्हाला फक्त करायचं काय की जो तुमचा फॅक्च्युअल डाटा आहे रिव्हिजन करायची. काय करायची, रिव्हिजन करायची. आता रिव्हिजन पण कसं करायची हे लक्षात घ्यायचं की सगळ्यात पहिलं म्हणजे काय की क्वेश्चन पेपर सोडवायला घ्यायचे नाही. कारण की क्वेश्चन पेपर सोडवायला घ्यायचे नाही. काय होतं माहिती का, आपण जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवायला घेतो तेव्हा जर आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये कमी मार्क्स पडले आणि क्वेश्चन आपल्याला सोडवायला जमत नाहीये, काही क्वेश्चन टफ लेवलचे असतात, तर आपला इथे काय होतो, मॉरल डाऊन होतो. आपल्याला कॉन्फिडन्स लेवल आपली काय होते, कमी होते. तर क्वेश्चन पेपर अजिबात हाताळायला घ्यायचे नाही. दुसरा मुद्दा की फ्रेंड्स जे असतात, फ्रेंड्सला आपण काय करतो, कॉल्स वगैरे करतो, त्यांच्यासोबत बोलतो, तेही बोलायचं नाही. ते म्हणतात माझा एवढा अभ्यास झालेला आहे, माझं असं झालंय, माझं तसं झालंय, मी इतकं केलंय, मी तितकं केलंय, मी इतकं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले. काही गरज नाही. आपण जे केलंय त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा. बाकी ह्या गोष्टी तुम्ही काय करायच्या, टाळायच्या. आता तिसरं, स्टे अवे फ्रॉम फोन. काय, स्टे अवे फ्रॉम फोन. मी तर म्हणतो पूर्ण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे असतात, फोन, तर तुम्ही काय करतात, मागच्या वर्षीचं हे काय झालं, ते काय झालं, क्वेश्चन पेपर काय झाले, या सगळ्या गोष्टी मोबाईल 24 तास दूर ठेवा. मोबाईलकडे बघूच नका. 24 तास मोबाईलला बाय बाय, राम राम, श्याम श्याम करून टाका. 24 तास मोबाईलकडे बघायचं नाही. त्याच्यानंतर चौथा मुद्दा तुमचा असा असणार आहे की सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, गुड स्लीप. काय, गुड स्लीप. तुम्ही काय करतात की याच्या अगोदर की पेपर आहेत, 2च तास जागू, 2च तास आपण काय करूयात, 2च तास झोपूयात आणि लवकरात लवकर पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतात. असं अजिबात करू नका. पेपरमध्ये डुलके येतात, झोप घेतात, पेपरमध्ये आपल्याला सकाळी एनर्जी फील होत नाही. तर अशी बिलकुल चूक तुम्ही करायची नाही. प्रॉपर 8 तास 7 तास आपण झोप घेणं आवश्यक आहे. झोप घ्यायची पूर्ण व्यवस्थित. तुम्हाला जितके रिफ्रेशमेंट वाटेल तितकं चांगल्या गोष्टीचं, जितक्या कॉन्फिडन्स लेवलने तुम्ही तिथे सामोरं जाशाल तेवढंच तुम्हाला काय होणार आहेत, महत्वाचं होणार आहेत. आता रिव्हिजन करताना जेव्हा मॉर्निंगला करतात, मॉर्निंगला करायच्या वेळेस काय करायचं, हार्ड सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याचबरोबर काय घ्यायचं, फॅक्च्युअल डाटा घ्यायचा. फॅक्च्युअल डाटा म्हणजे काय, फॅक्च्युअल डाटा म्हणजे काय की तुम्हाला सणवार असो, जॉग्राफीच्या काही नोट्स असतो, नाहीतर मग हार्ड तुम्हाला जे सब्जेक्ट हार्ड जातोय, जे तुम्हाला मेमराईज करायला वेळ लागतोय, अशा गोष्टी काय करायच्यात, लवकर घेऊन घ्यायच्या. फॅक्च्युअल सण, इसवी सन असो, जन्मतारीख असो, नाहीतर मग फॉर्म्युलेज असो, हे सगळ्या गोष्टी काय करायच्यात, मॉर्निंगला करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं की मॅथेमॅटिक्सकडे लक्ष द्यायचंय. कारण की मॅथेमॅटिक्सचं सॅट आणि मॅटमध्ये तुम्हाला मॅथेमॅटिक्स आणि रिझनिंग तुम्हाला जास्त प्रमाणात येणार आहे. याच्याकडे तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. मेंटल ॲबिलिटी, मॅथ्स वगैरे. आणि त्याच्यानंतर काय करायचंय की फॉर्म्युला लिस्ट बनवायची. काय, फॉर्म्युला लिस्ट असते तुमच्याकडे, नसेल तर 2 तासात आता बनवून घ्या. फॉर्म्युला लिस्ट तुम्ही परत रिवाइज करायची. कारण की फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज टाकल्यात की लगेच तुमचं काय येणार आहेत, आन्सर येणार आहेत. तर फॉर्म्युला लिस्ट पण तुम्हाला काय होणार आहेत, व्यवस्थित महत्वाची होणार आहेत. कळालं, अशा सगळ्या गोष्टींकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करा. 24 तासात तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करा. 24 तासात नवीन टॉपिक घेऊ नका. परत एकदा सांगतो, नवीन टॉपिक घेऊ नका. ज्या नोट्स बनवलेल्या आहेत त्याच्यात परत वारंवार अभ्यास करा आणि व्यवस्थितरित्या तुम्ही ही एक्झाम क्रॅक करशाल. आता कोणत्या एक्झामचा, कोणत्या
जिल्ह्याचा कसा कसा मेरिट लिस्ट लागले याच्यावरही आपण एक व्हिडिओ टाकतोय, तोही तुम्ही बघून घ्या. मागचे जर व्हिडिओ बघितले नसतील, काय काय अवॉइड मिस्टेक्स करायचे हेही तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या. आणि तुम्ही पूर्णपणे तुमचे 100% द्या. जर तुम्हाला ह्याच्यात कमीही मार्क्स पडले किंवा तुम्ही जर आपल्या ट्युशनमध्ये आपल्या सक्सेस स्टडी पॉईंट तर्फे जर शिकतायत तर वारंवार सांगतोय तुम्हाला खूप चांगले पर्सेंटेज येणार म्हणजे येणार. आणि जर तुम्हाला आले नाही तर तुम्ही घाबरून जाऊ नका, क्योंकि मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी आहे. आपण याच्यानंतरही आपण काय करू शकतो, खूप साऱ्या एक्झाम्स आपल्या जीवनात येणार आहेत, तेही आपण व्यवस्थितरित्या पार करू शकतो. परत एकदा सांगतो, या सगळ्या मुद्द्यांचा व्यवस्थितरित्या फॉलोअप घ्या आणि तुमच्या परीक्षासाठी बेस्ट ऑफ लक सर्वांना. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. थँक्यू.